नमस्कार. ज्यांच्या विचाराने संपूर्ण महाराष्ट्र घडला असे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय, स्वराज्य रक्षण करते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ, ज्यांनी शिवरायांची जयंती साजरी करून त्यांच्यावर जगातील पहिलं पुस्तक लिहिलं ते थोर व्यक्तिमत्व महात्मा ज्योतिराव फुले. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, असं सांगून रंजल्या गांजल्यांचं स्वराज्य निर्माण करण्यासाठी शिवरायांना प्रेरणा देणारे राष्ट्रसंत तुकाराम महाराज. बहुजन शिक्षणाचा वटवृक्ष कर्मवीर भाऊराव पाटील आणि शिवरायांच्या स्वराज्याला सांविधानिक रूप प्राप्त करून देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बुद्धिसम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या विचारांना अभिवादन करून मी माझा विषय सोडतो. प्रस्तुत स्पर्धेसाठी विषय मांडतो स्वराज्य निर्माते छत्रपती शिवराय. सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला, हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला, महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला, महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला. मित्रो, 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या भूमीला एक वीर कर्तृत्वान पुत्र मिळाला, ज्याने स्वतःच्या पराक्रमाने, धाडसाने आणि बुद्धीने नव्हत्याचं होतं आणि होत्याचं नव्हतं करून या महाराष्ट्राच्या भूमीवर भगवा झेंडा रोवला. त्यावेळी अनेक परकीय सत्ता या महाराष्ट्रात धुमाकूळ माजवत होत्या. कित्येक मराठा सैनिक मुघलांच्या कैदेत खितपत पडले होते. अनेक बायकांच्या कुंकवाचा धनी मारला जात होता. शेतकऱ्याचा कोणी कैवारी नव्हता. अशा या परिस्थितीत महाराष्ट्राला हवा होता एक झंकार, धगमगता पेटता अहंकार, आणि अखेर ती वेळ आली. सह्याद्रीची गर्जना झाली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवराय जन्माला आले. शिवनेरीवर एक तारा चमकला, जिजाऊंच्या पोटी सिंह जन्माला आला. मानाचा मुजरा करतो छत्रपती शिवरायांना, ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला, ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला. शिवबांचा जन्म झाला आणि गेल्या कित्येक काळापासून अंधारात चाचपडणाऱ्या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाचे किरण पसरू लागले. त्यांनी वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली आणि स्वराज्याची घोडदौड सुरू केली. पुणे, मावळ या आसपासच्या प्रांतात फिरून त्यांनी तेथील लोकांच्या मनात स्वराज्याबद्दल आस्था निर्माण केली. अख्ख्या सह्याद्रीने टेकविला माता, एवढा तो शूर होता. अफजलाचे फाडले पोट, शाहिस्ताची कापली बोट, एवढा तो वीर होता. अख्ख्या मुघलांना धुळ त्यानं चारली, एवढा दम त्या मर्दात होता. तो दुसरा तिसरा कोणी नाही, शूर मराठी राजा शिवाजी होता. शूर मराठी राजा शिवाजी होता. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला. सुमारे 150 वर्ष इंग्रजांनी या भूमीवर राज्य केलं. हे कसं शक्य झालंय सांगताना एक इंग्रज अधिकारी लिहितो, इथल्या लोकांत ताकद नाही असे नाही, धाडस नाही असे नाही, शौर्य नाही असे नाही, कर्तृत्व नाही असेही नाही, पण या सर्वांचा वापर देशासाठी करायचा असतो हेच इथल्या लोकांना माहित नाही. इथे फक्त एकच व्यक्ती असा होऊन गेला ज्याला हे सर्व समजले आणि त्याचा वापर त्याने देशासाठी केला, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मग छत्रपती शिवराय स्मरणात आले कधी? 18व्या शतकापर्यंत आमची जनता काय करत होती? 18व्या शतकात आमची जनता शांत होती, निवांत होती, संत होती, स्वस्त होती, भोगत होती, सहन करत होती. मग शिवराय स्मरणात आले 19व्या शतकाच्या आरंभास. प्रथमतः महात्मा फुले यांनी रायगडावर जाऊन शिवरायांची समाधी शोधून काढली, तिची पूजा केली. पुढे कुठेतरी क्रांतीचं वारं सरसावलं पाहिजे म्हणून लोकमान्य टिळकांनी याचा विचार केला आणि सार्वजनिक शिवजयंती आणि गणेश उत्सव हे सण सुरू केले. त्यामुळे लोकमान्य टिळकांना कैद झाली. न्याय करताना न्यायाधीश म्हणाले, तुम्हाला कैद करायची असेल तर तुमच्या भगवद्गीतेला कैद करा, शिवचरित्राला कैद करा, नाहीतर असे हजारो लोकमान्य जन्माला येतील. एवढी ताकद ह्या आपल्या शिवचरित्रात आणि भगवद्गीतेत दडलेली. सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे, सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे, काळजात राहते आमच्या रक्तात वाहती राजे. तुफान गरजतो, आग ओकतो, वाघ मराठी माझा, सन्मान राखतो, जान झोकतो, तुफान मातीचा राजा, तुफान मातीचा राजा. वाघाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर आणि शत्रूचे मर्दन, असेच असावे मावळ्याचे वर्तन, असेच असावे मावळ्याचे वर्तन. ताजमहल जर प्रेमाची निशाणी आहे तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे, तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी. 300 किलोमीटर लांबीची भिंत बांधायला 150 वर्ष लागली, तर शिवाजी महाराजांनी त्यांच्या अख्ख्या आयुष्यात म्हणजे 50 वर्षाच्या काळात जेवढे किल्ले बांधले त्यांची एकंदर लांबी 4500 किलोमीटर इतकी तर भरेनाच ना हो. अरे नुसता अभिमानच नाही तर गर्व आहे मराठी असल्याचा.
ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करतात. ओम बोलल्याने शरीरात ऊर्जा का निर्माण होते, पण मला असे वाटते त्यांनी खरं संशोधन छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या शब्दावर करायला हवं. कारण हे नाव उच्चारतात, हृदयाची ठोके जोराने वाढतात, अंगावर शरीरात एक वेगळीच धमक निर्माण होते. अहो नुसता कोणी विचारलं तर कॉलर ताट करून सांगा मराठे, कारण मराठे या शब्दाचा अर्थ आहे मरेपर्यंत राजाच्या सेवेसाठी ठेवलेला असा तो मराठा. जगदंब जगदंब. 12 महिने 11 खेळाडू 10 गोटे 9 ग्रह 8 दिशा 7 आश्चर्य 6 कोपेदना 5 महासागर 4 वेद 3 ऋतू 2 डोळे आणि एक फक्त शुभा मराठा 1 मॅन शो. एकच राजे शिवराय माझे, एकच राजे शिवराय माझे. जर सूर्यनारायण उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता, छत्रपती शिवराय जन्मलेच नसते तर हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता, हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता. माझे मित्र हो, 350 वर्ष झाली तरी या महाराष्ट्राच्या भूमीला गरज लागते ती शिवरायांची. हीच तर फार मोठी शोकांतिका आहे. असं वाटतं भल्या पहाटे उठावं, रायगडाच्या पायऱ्या चढाव्या, माझ्या राजांना हाक मारावी, साथ घालावी, विचारावं, सांगावं, म्हणावं, बोलावं. राजन कशी उचलली तो एवढी मोठी बलाढ्य धारण तलवार. आज हा तुमचा मावळा साधा चहाचा कपही घ्यायचा झाला तर हात लटलट कापतोय. राजन तुम्ही स्वराज्य वेडे, राज्य वेडे, ध्येय वेडे होतात. आज हा तुमचा मावळा पाण्याची ताण कशी बिअरवर भागवतोय. राजे कशी सांभाळतो एवढी मोठी प्रजा, माझी जाऊ साहेबांची आठ. आज हा तुमचा मावळा म्हणतोय आम्ही 2 आमचे 2, आम्ही 2 आमचे 2, आमचा होतोय चौकोन, चौकोनातले जातात 2, मग उरलेल्यांना आधार कोण. अशी गंभीर परिस्थिती तुमच्या महाराष्ट्राची झाली. राजन रायगडाच्या भिंती बुरुजताटांनाही मगदाचा वास येतोय आणि 31 डिसेंबरला तुमचा मावळा कसा नशेत झुलतोय, तुमचा मावळा कसा नशेत झुलतोय. रायगडावर तुम्ही उभारली ती शिवराष्ट्राची गुढी, तुम्ही नसता तर सडली असती हिंदूंची मडी. तुम्हामुळे पाहतो आम्ही देवाळ्यांचे कळस, तुम्ही नसता तर नसती दिसली अंगणात तुळस, नसती दिसली अंगणात तुळस. जिजाऊंनी संस्कार केले शिवरायांवर तशी आमची माया आज लेकरावर करत नाही. अहो इतिहासाच्या पानावर आणि रयतेच्या मनावर राज्य करणारा राजा म्हणून छत्रपती शिवरायांची साऱ्या जगात ख्याती आहे. म्हणून तर म्हणतात ना, आले किती गेले किती उडून गेला भरारा, आले किती गेले किती उडून गेला भरारा, संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवरायांचा दरारा, शिवरायांचा दरारा. इंग्लंडचे ग्रँडअप म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ लढवय्ये नव्हते तर सामाजिक आणि अर्थकार्याची जाण असणारे विलक्षण राजकारणी पुरुष होते. म्हणूनच तर त्यांच्या चाणक्य नियोजनामुळे हातबल झालेल्या बहुजनांना ते सत्ताधीश होता आले. अहो श्वासात रोखुनी वादळ, डोळ्यात रोखली आग, छत्रपती आमचे एकटा हिंदवी वाघ, छत्रपती आमचे एकटा हिंदवी वाघ. शेवटी एवढंच सांगतो, शिवबाशिवाय किंमत नाही. नीट ऐका बर का, शिवबाशिवाय किंमत नाही, शंभूशिवाय हिंमत नाही, भगव्याशिवाय नमत नाही आणि आम्ही शिवराय सोडून दुसरं कोणापुढे झुकत नाही, आम्ही शिवराय सोडून दुसरं कोणापुढे झुकत नाही. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद.